बेमोसमी पावसाचा फटका, सततच्या सुरू असलेल्या पावसाचा फटका सर्व शेतकऱ्यांना बसतोय. आपण मालेगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकऱ्याच्या एका शेतात आहोत. मोठ्या प्रमाणावरती आता या ठिकाणी त्यांनी आर्ली द्राक्ष पकडलं होतं. मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आर्ली द्राक्षामुळे सतत पाणी सुरू असल्यामुळे पाणी तुंबत होतं. द्राक्षांना देखील याचा मोठा उत्पादनावरतीचा फटका बसलेला आहे आणि फवारणीवरती मोठा खर्च या ठिकाणी झालेला आहे. जवळपास बेमोसमी पावसामुळे झालेल्या नुकसानीसाठी आता बचावासाठी शेतकऱ्यांनी एक चांगला पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांनी आच्छादनाची ही सिस्टम या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. यामुळे येणाऱ्या पावसामुळे काहीतरी बचाव या ठिकाणी होईल, परंतु ज्याची कूच जी मात्र ती होणारच आहे. परंतु असलेल्या बेमोसमी पावसाने निसर्गाला कुठेतरी यापासून बचाव आहे असं की यासाठी शेतकऱ्यांनी केलेला प्रयत्न हा नक्कीच महत्त्वाचा आहे. आणि या ठिकाणी बेमोसमी पावसाचा लाखो रुपये खर्च झालेला असताना की उत्पादन आता घेणं थोडं अवघड झाले, परंतु असलेल्या वेळेमध्ये, असलेल्या पैशामध्ये आणि असलेल्या औषधांचा वापर करत योग्य पद्धतीने नियोजन करून आता या ठिकाणी मालेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी द्राक्ष बागा पुन्हा फुलवण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे. आपल्याबरोबर द्राक्ष बागायतदार नरेंद्र शेवाळे आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात. भाऊ, नेमकं काय सांगाल? आर्ली द्राक्ष घेतल्याचा काय तुम्हाला तोटा झाला, काय परिस्थिती, काय खर्च आला? द्राक्ष म्हणजे सर्व निसर्गावरतीच असतं, परंतु जर बघितलं तर खूप खर्च, खूप पैसा आणि भरपूर 4 महिन्यापासून पावसातच आहे. जो औषधांसाठी खूप पैसे लागले, मजुरी आणि हे सर्व करून आपण सर्व देवाच्या हातात, निसर्गाच्याच हातात राहिला आहे. आणि बघितलं तर एवढं करून आपण जर खर्च बघितला, खूप अमाप झाला. आणि भाव वगैरे, उत्पन्न, परत हे सर्व बघितलं तर शेतीमालाला भाव पाहिजेच. आणि द्राक्ष पीक हे खूप अवघड आहे. त्याच्यात वरती हे आच्छादन पण टाकलेलं आहे आपण वरती. त्या पेपरमुळे आपण शेवटी आता वाचलेलो आहेत. आणि आता बघू आपण आता कसं होईल, काय होईल. आर्ली द्राक्ष घेतलेले आहेत, पावसाचा सतत तडाखा सुरू होता आणि तुम्ही काय काळजी घेतली, किती फवारणीला खर्च झाला साधारण? साधारण आपण काळजी तर भरपूर घेतलेली आहे, परंतु खर्च पण भरपूर आलेला आहे. कमीत कमी एकरी 3 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि कमीत खर्च 3 लाख रुपये आलेला आहे. आणि बघितलं तर औषधांचे खूप रेट वाढलेले आहे आणि शेतीचे मालाला भाव नाही. हेच खूप वाईट आहे आणि सरकारने हे नियोजन केलं पाहिजे. शेवटी हा कागद आच्छादनाचा आपण पर्याय शोधला. नेमकं काय कारण होतं आणि किती खर्च या एकरी खर्च आलेला आहे? खर्च एकरी जो 3 लाख रुपये खर्च आलेला आहे. आणि कागद नसला असता तर आता पाऊस पण, आणि आता थंडी पडाली, थंडीमुळे बी खराब झाला असता. आणि पाऊस आणि दव पडते, त्याच्यामुळे पण त्रास होतो द्राक्ष. नक्कीच सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीला कुठेतरी बचाव व्हावा आणि येणाऱ्या काळामध्ये देखील वातावरणाचा परिणाम द्राक्ष बागायतदारांना बसू नये असा अनोखी शक्कल या ठिकाणी आच्छादन करीत शेतकऱ्यांनी देखील लावली आणि उत्पादनाचा कुठेतरी टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न मालेगाव तालुक्यातील शेतकरी करत आहेत. मनोज शेवाळे, TVN मराठी, मालेगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.